तर शिवचरित्रकार गौरीताई महाराज सांगळे पंढरपूरकर आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी आपण त्यांच्याकडूनच ऐकूया काय वारीबद्दल काय वाटतं तुम्हाला। रामकृष्ण हरी। जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांचा हा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्यामध्ये जमलेले आमचे हजारो लाखो वारकरी श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर पायी प्रवास करत आहेत। आज आपण दिंडी क्रमांक 261 दिंडी संचालक हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज या दिंडीमध्ये आपण बसलेलो आहोत। या वारीचं महत्व आणि वारीचा महिमा म्हणजे श्री संत नारायण महाराज यांनी हा पालखी सोहळा सुरू केलेला आहे आणि हा पालखी सोहळा सुरू करत असताना छत्रपती संभाजी महाराज यांनी या पालखी सोहळ्यासाठी मोठं असं सहकार्य आणि या सहकार्यातून हा पालखी सोहळा चालू झालेला आहे। प्रवास करत असताना आमचे हे वारकरी या वारीचं वैशिष्ट्य असं आहे की लाखोचा समाज चालत असताना एकही वारकरी उपाशी पोटी कधीच झोपत नाही, एकही वारकरी उपाशी राहत नाही। या रस्त्याने प्रत्येक जागोजागी आमचा पांडुरंग परमात्मा अन्नदात्याच्या रूपाने या वारकऱ्यांसाठी प्रत्यक्ष हात पसरून उभा असतो असं मी म्हणेन। आणि आमच्या या वारीमध्ये असणारा हा सर्व सोहळा आमचे सर्व वारकरी बांधव अंतःकरणातून ही सर्व मंडळी चालली आहेत। सर्व धर्म समभाव। इतर ठिकाणी तुम्हाला जातीयवाद बघायला मिळेल, पण हा जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारा यांचा पालखी सोहळा जर तुम्ही बघितला, प्रत्येक जातीचे धर्माचे लोक या पालखी सोहळ्यात एकत्र येऊन चालताना तुम्हाला दिसतील। समतेचा संदेश देणारा हा पालखी सोहळा आहे आणि हाच संदेश घेऊन आम्ही पंढरीच्या दिशेनं ही सर्व विठुरायाची लेकरं पांडुरंगाला जगाच्या मायबापाला भेटण्यासाठी पंढरीच्या दिशेनं निघालो आहोत। रामकृष्ण हरी। तर ताई धन्यवाद, खूपच चांगला उपदेश ताईंनी दिलेला आहे। आपल्यासोबत सोमनाथ पाटील महाराज देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। महाराज किती वर्षापासून आपली दिंडी चालू आहे? ही वारी आपली 18 वर्षापर्यंत परिपूर्ण आहे। अनुरणीय तुकडा तुका आकाश एवढा किंवा भेटी वाटे जीवा लागली सिगुडी, तर अशा पद्धतीने हा सुख सोहळा चाललेला आहे। इथं बरीच लोक मला सहकार्य करणारे आहेत, त्याच्यामुळे आपलं दिंडी व्यवस्थित चालू आहे। हे आपले शंकरशेठ कावडे पाटील असू द्या किंवा बाळासाहेब पाटोळे असू द्या, सरपंच गौरगाव, ह्या लोकांनी बरेच सहकार्य केलेलं आहे। यांची पंगत आज 18 वर्ष झाले या ठिकाणी आढळणामध्ये आहे। त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, ते इथं येऊन सहकार्य करतात त्याबद्दल। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर असे अनेक लोक आहेत ज्यांना वारीमध्ये जाता येत नाही, ते वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुढे सरसावतात आणि त्यांना देखील आपण वारकरीच म्हणूयात। असे आपल्या सोबत एक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। किती वर्षापासून आपली पंगत चालू आहे? मी 18 वर्षापासून पंगत देतोय रोटी घाटामध्ये। गेले 18 वर्ष सतत परमात्मा पांडुरंगाची सेवा करतोय। ते महाराजांच्या द्वारे आम्हाला ती सेवा करण्याचं भाग्य भेटलं आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही, जगात तर नाहीच नाही, कुठं स्वर्गी नाही। इतका आनंद भेटतो या वारीत आल्यावरती। 1 वर्ष पूर्ण माणूस फ्रेश होऊन जातो। तर खूप खूप धन्यवाद, आपण आपले अनुभव दर्शकांपर्यंत पोहोचवले। तर अशाच अनेक आणखी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशिवाय आपण बोलूयात। आपण धाराशिवच्या जिल्ह्याचे आहेत का? काय वाटते वारीत येऊन आता? एकदम आनंदी वाटतं या सोहळ्यात येऊन। मी जरा बिमार आहे बरं का। मी इथं आल्यानंतर महाराजांनी प्रार्थना केली, ओ माझ्या टँकर फ्री वापरा, मला काय रुपया नको आहे तुमचा। असा आनंदी कुठंच नाही, त्या प्रमाणे आम्ही अशा प्रकारे रामकृष्ण हरी आणि संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयघोषातून ही वारी हळूहळू पंढरीच्या दिशेने पुढे चालली आहे। लवकरच आता पंढरपुरात वारी पोहोचेल। या वारकऱ्यांना आता फक्त पांडुरंगाची आस लागली आहे। बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, संत गुलाब बाबा की जय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, रोटी घाट।